नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये 1773 पदांसाठी भरती त्या ठिकाणी निघालेली आहे. तुमची जर 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, डिप्लोमा झालेला असेल किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन झालेलं असेल, प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं असेल, बीएससी असेल, बीए असेल, बीकॉम असेल, त्यानंतर तुमची जर इंजिनिअरिंग झालेली असेल, फार्मसी झालेली असेल किंवा नर्सिंग झालेली असेल, तर ठाणे महानगरपालिकेमध्ये जे काही पदं आहेत तर त्या पदांसाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. सविस्तर जाहिरात आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तसंच तुम्हाला फॉर्म कसा भरायचा तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर कोणती कोणती कागदपत्र महत्वाचे आहेत, परीक्षेचे स्वरूप, त्यानंतर प्रत्येक पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे, तुम्हाला कोणता अनुभव त्या ठिकाणी लागणार आहे, त्यानंतर अभ्यासक्रम नेमकी काय आहे, तुमची वयोमर्यादा नेमकी काय आहे, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म चुकू द्यायचा नाहीये, तर त्याबद्दलच आपण माहिती पुढे बघणार आहोत. तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण बघूयात. तर मित्रांनो, तुम्ही ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करायचं आहे. आज ए क्लास एज्युकेशन ऍप वरती सर्व जे काही कोर्सेस आहेत, तुम्ही जर एसटी महामंडळाची तयारी करत असाल किंवा महावितरण भरतीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची तयारी करत असाल, ग्रामसेवक भरतीची तयारी करत असाल, पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर आज सर्व बॅचेस वरती डिस्काउंट आहेत. अत्यंत कमी फीज मध्ये आज बॅचेस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. 500-600 रुपयामध्ये तुम्हाला 6 महिन्यांची 1 वर्षाची बॅच त्या ठिकाणी भेटणार आहे. तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ऍप इन्स्टॉल करा. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. तर टेलिग्रामची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व जे काही अपडेट आहे तर ती अपडेट त्या ठिकाणी भेटत असते आणि त्या ठिकाणी तुम्हाला रोज क्वेश्चन आन्सर पण त्या ठिकाणी भेटतात. आपण क्विज पण त्या ठिकाणी घेत असतो प्रत्येक विषयाचे. ओके. आणि जी काही भरती येते तर त्या भरतीची सविस्तर माहिती, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, लिंक्स वगैरे सर्व टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटत असतात. तर टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वांनी टेलिग्रामला जॉईन व्हायचं आहे. आता आपण सविस्तर माहिती बघूयात. तुम्ही याची जी काही ऍड आहेत, शॉर्टमध्ये जी काही ऍड आहे ती ऍड तुम्ही बघितलेली असेल. त्यावरती पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेतच. ओके. तर हे जे काही पद आहेत तर हे पद तुम्ही बघितलेले असतील. खाली आपण डिटेल्समध्ये पद बघणार आहोत. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत तेही आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके. तर आपण डायरेक्टली ऍड बघूयात. बघा मित्रांनो, परीक्षेसाठी अर्ज तुम्हाला 12 ऑगस्ट पासून चालू झालेला आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकतात. ओके. तर फॉर्म भरताना घाई करायची नाहीये. ओके. व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती भेटून जाईल. ओके. बघा, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला भरायचं आहे. ओके. त्यानंतर हॉल तिकीट 7 दिवस अगोदर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि परीक्षेचे जे काही केंद्र आहे तर ते केंद्र आणि बाकीची जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीट वरती समजेल. ओके. बघा, फी किती आहेत? 1000. ओपन कॅटेगरीसाठी 1000 आणि अदर कॅटेगरीसाठी 900 रुपये फी आहे. लक्षात घ्या, त्यासाठी फॉर्म भरताना चुकू द्यायचा नाहीये. ओके. तुम्ही जर वेगवेगळ्या पदासाठी जर फॉर्म भरत असाल तर तुमची जी काही फी आहे तर वेगवेगळ्या पदासाठी सेपरेट राहणार आहे आणि फॉर्म पण तुम्हाला सेपरेट त्या ठिकाणी भरायला लागणार आहेत. आणि तुमची जी काही फी तुम्ही एकदा भरता त्याच्यानंतर नॉन रिफंडेबल आहेत, परत भेटणार नाहीये. ओके. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ राहील. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा फी भरायची आहेत आणि ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी तुमची जी काही पेपर आहेत, परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत. ओके. तर सविस्तर माहिती बघूयात. आता बघा, सहाय्यक परवाना निरीक्षक 2च जागा आहेत. याच्यासाठी बघा, तुमची शैक्षणिक पात्रता काय लागते? मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची डिग्री, म्हणजे तुमचं काय झालेलं असेल, बीए बीकॉम झालेलं असेल, इंजिनिअरिंग काहीही झालेलं असेल. ओके. कोणत्याही शाखेची पदवी, प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. किंवा ऑदर कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, मुक्त विद्यापीठातून झालेलं असेल तरी त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके. त्यानंतर एक महत्वाचं बघा, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका. ओके. म्हणजे डिप्लोमा. सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो काही डिप्लोमा आहे तर तो त्या ठिकाणी झालेला पाहिजे. आता ह्या भरतीला जरी काही विद्यार्थ्यांना अप्लाय करता नाही आलं तर सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा काय आहेत याबद्दल सर्वांनी इन्क्वायरी करायची आहे. तसंच आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ घेऊन येऊ. तुम्हाला ऍडमिशन कसं घ्यायचं आहे, कसं कंप्लीट करायचं आहे, त्या सर्व गोष्टींचं. ओके. त्यानंतर बघा, मराठी भाषेचे ज्ञान प्रत्येक पदासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहेतच. ओके मित्रांनो, बघा, पदनाम लिपिक तथा टंकलेखक याचे 53 पद आहेत, 53 जागा आहेत. यासाठी काय पाहिजे? यासाठी तुम्हाला तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे. बीकॉम असेल, बी असेल, कोणतंही ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी चालणार आहेत आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि मराठी भाषा तर सर्वांना येतेच, वाचता लिहिता आलं पाहिजे. ओके. आणि आता बघा, याच्यामध्ये सर्वसाधारण माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, अंशकालीन, खेळाडू, अनाथ मुले, दिव्यांग, तर यासाठी किती किती जागा आहेत ही सर्व जी काही डिटेल्स पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेली आहे. ओके. टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा ए क्लास एज्युकेशन ऍपवरही तुम्हाला त्या ठिकाणी ही पीडीएफ भेटून जाईल. त्याची ही लिंक
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. ओके, याची जास्त पद आहेत, 53 पद आहेत. या पदासाठी खूप सारे विद्यार्थी अप्लाय करतील. फक्त त्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. ओके, आणि त्या ठिकाणी तुमची जी काही पदवी आहे तर ती कंप्लीट पाहिजे. ओके, त्यानंतर बघा लिपिक लेखा गट क यासाठी वेतन श्रेणी किती आहेत? 19,900 ते 63,200. याच्या पण 32 जागा आहेत. बघा, याच्यासाठी पण तुमची डिग्री पाहिजे, पण बीकॉम, तुमचं फक्त बीकॉम कंप्लीट असेल तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. आणि त्यानंतर तुमचं जे काही टायपिंग सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता 1 नागरी गट क 24 जागा आहे. त्याच्या 41,080 ते 1,32,300 यासाठी पगार असतो. त्यानंतर बघा याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय? तुमची सिव्हिलची डिग्री त्या ठिकाणी झालेली पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांची झालेली असेल तर ते ह्यासाठी अप्लाय करू शकतात. 24 जागा आहेत. किंवा त्या ठिकाणी तुम्हाला अनुभव पाहिजे शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील स्थापत्य अभियंता अथवा समकक्ष पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. आणि मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. ओके, पदनाम कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ॲटो गट क. ओके, यासाठी पण पगार 41,800 ते 1,32,300 आहेत. यासाठी तुमची जी काही डिग्री आहेत, ओके, तुमची जी काही इंजिनिअरिंग आहे तर ती यांत्रिक किंवा ऑटोमोबाईल मधनं झालेली पाहिजे. आणि तुमच्याकडे 3 वर्षाचा त्या ठिकाणी अनुभव पाहिजे. बघा, खाजगी संस्थेचा अनुभव असेल तर त्या ठिकाणी चालणार आहेत. त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत, तर यासाठी पगार पण सेम आहेत. यासाठी काय पाहिजे तुम्हाला? बघा, म्हणजे फक्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेली असेल तर ते विद्यार्थी कनिष्ठ अभियंता या पदासाठी अप्लाय करू शकतात. 4 जागा त्याच्या आहेत. ओके, आणि मराठी भाषेचं ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे. त्यानंतर बघा कनिष्ठ अभियंता 2 गट क यासाठी तुमची काय पाहिजे? स्थापत्य सिव्हिलची डिग्री पाहिजे. ओके, सिव्हिलची डिग्री अनुभव लागत नाहीत. ओके, आणि यासाठी 63 जागा आहेत आणि मराठी भाषेचे ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत. ओके, पदनाम प्रदूषण निरीक्षक. ओके, गट क. आता ज्या पदाचे 1 आणि 2 जागा आहेत तर त्याची माहिती मी इथे काही सांगत नाहीत, तर याची PDF टेलिग्राम चॅनलला आहेत, तर तेथे जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात. ओके, त्यानंतर बघा सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी गट क याच्या 13 जागा आहेत. 29,200 ते 92,300 पगार असतो. यासाठी काय पाहिजे? यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बघा पदवी पाहिजे. कोणत्याही शाखेचे, म्हणजे कोणतेही ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं असेल तरी चालणार आहे. दुसरं काय पाहिजे? राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांच्याकडील सब ऑफिसर किंवा इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासनास 1 वर्ष कालावधीचा उपस्थानक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स, बघा, UK इंडिया यांच्या संस्थेकडील ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी. ओके, आता यासाठी जो काही अनुभव आहे तर हा अनुभव ज्याच्याकडे असेल तर ते विद्यार्थी आणि ते कॅन्डिडेट सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदासाठी अप्लाय करू शकतात. ओके, आणि खाली त्या ठिकाणी 3 वर्षाचा तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव पण लागणार आहेत. मराठी भाषेचं ज्ञानही त्या ठिकाणी लागणार आहेत. त्यानंतर तुमची जी उंची आहे पुरुषांची 165 सेंटीमीटर. ओके, आणि महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर. छाती 81 सेंटीमीटर फुगवून आणि 68 सेंटीमीटर. ओके, महिला उमेदवारांसाठी ही जी काय पात्रता आहे ती लागू नाहीये. ओके, वजन कमीत कमी 50 आणि महिलांचं कमीत कमी 45 पाहिजे. दृष्टी त्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. ओके, अग्निशमन सेवेत प्रशासकीय व ऑपरेशनल कामासाठी उमेदवारांनी निरोगी व सुदृढ शरीरयष्टी असावी. ओके, त्यानंतर बघा चालक यंत्रचालक याची किती जागा आहेत? 207 जागा आहेत. तर यासाठी काय पाहिजे? यासाठी तुमची 10वी पाहिजे, 10th. 207 जागा, यासाठी तुमची 10वी पाहिजे. तसंच बघा अजून काय पाहिजे? त्यासाठी तुमच्याकडे लायसन पण पाहिजे. अवजड वाहन चालवण्याचा जो काही परवाना आहे लायसन पाहिजे आणि कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. तुमचं जे काही लायसन आहे, लायसन काढल्यापासून 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. आणि त्यानंतर बघा राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण तुमचा त्या ठिकाणी पाहिजे. ओके, तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. 10वी पाहिजे तुमच्याकडे, अवजड वाहन चालवण्याचा परवाना लायसनही पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण झालेला पाहिजे, तरच तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकतात. ओके, त्यानंतर फायरमॅनच्या सर्वात जास्त जागा आहेत. किती आहेत? 381 जागा आहेत. याची पात्रता काय आहे? त्याची 10वी पात्रता आहेत आणि अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे. याला काय अनुभव त्या ठिकाणी लागत नाहीत. अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे, 10वी झालेली पाहिजे. 10वी नंतर डायरेक्ट तुम्ही केलेला असेल. बघा महाराष्ट्र शासन यांचा 6 महिने कालावधीचा, ओके, 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही जर पूर्ण केलेला असेल आणि तुमची जर 10वी झालेली असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. लक्षात घ्या. ओके,
यासाठी पण शारीरिक पात्रता वरती सांगितल्याप्रमाणे सेम आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा आता याचं एकच पद आहेत, वाचा उपचार तज्ञ याचं एकच पद आहेत. यासाठी पण तुम्हाला जी काही शैक्षणिक पात्रता बाकी गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात. ओके, आता ज्याची काही 1 किंवा 2 पदं आहेत तर त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी मी सांगत नाहीये. याची जी काही PDF आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता वैद्यकीय समाजसेवक 6 जागा आहेत. ओके, क्षकिरण तंत्रज्ञ 8 जागा आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा याच्या 457 जागा आहेत. नर्स, मिडवाही, परिचारिका, स्टाफ नर्स, गट क यासाठी पगार 35,400 ते 1,12,400 आहेत. ओके, यासाठी शिक्षण काय पाहिजे, तुमची 12वी झालेली पाहिजे. HSC तुमची 12वी त्या ठिकाणी झालेली पाहिजे. ओके, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण 12वी तुमची त्या ठिकाणी सायन्स मधनं झालेली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो तुमचा GNM मध्ये जर डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. BSc नर्सिंग ज्या कॅन्डिडेटची झालेली आहेत ओके तर त्यांना त्या ठिकाणी प्राधान्य आहेत. ओके, त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी तुमची आवश्यक आहे. नोंदणी झालेली असेल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात. BSc नर्सिंग झाली असेल तर त्या कॅन्डिडेटला अगोदर प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येईल. 12वी सायन्स पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा GNMचा जो काही डिप्लोमा आहे, पदविका आहे तर ती तुमची झालेली पाहिजे. नसेल झाली तर BSc नर्सिंग झालेली असेल तर त्या कॅन्डिडेटला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगची नोंदणी त्या ठिकाणी तुमची झालेली पाहिजे आणि तुम्हाला त्या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. ओके, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर अल्ट्रासोनोग्राफी त्याच्याही 2 जागा आहेत. त्यानंतर ECG टेक्निशियन याच्या 19 जागा आहेत. तर त्याला काय पाहिजे त्या ठिकाणी बघा 12वी पाहिजे आणि 12वी मध्ये तुमचा सायन्स हा सब्जेक्ट त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे तुमची जी काही 12वी आहे तर ती 12वी तुम्ही सायन्स मधनं केलेली पाहिजे. आर्ट कॉमर्स त्या ठिकाणी चालणार नाहीये. त्यानंतर बघा डिप्लोमा इन ECG टेक्नॉलॉजी तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे ECG टेक्नॉलॉजी मध्ये आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. तरच तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो ECG टेक्निशियन गट क या पदासाठी अप्लाय करू शकतात. 19 जागा त्या ठिकाणी आहेत. ओके, ह्या 1 किंवा 2 जागा आहेत याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. ओके, त्यानंतर बघा औषध निर्माण अधिकारी गट क याच्या 36 जागा आहेत. तर यासाठी तुमचं B.Pharm झालेलं पाहिजे. बघा फार्मसी B.Pharm झालेलं पाहिजे. ओके, B.Pharm झालेलं पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. तर तुम्ही औषध निर्माण अधिकारी या पदासाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा सहाय्यक क्षयकिरण तंत्रज्ञ. ओके, 8 जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडिओग्राफी मधील RT BMRT ची पदवी तुमची झालेली पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता मल्टीपर्पज वर्कर. ओके, बहुउद्देशीय कामगार याच्या 33 जागा आहेत. यासाठी तुमची फक्त 12वी झाली असेल ना तर तुम्ही अप्लाय करू शकतात. 12वी सायन्स झालेला असेल तर अप्लाय करू शकतात. तुमची ज्यावेळेस निवड होईल, निवड झाल्यानंतर 12 महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम ओके MPW 2 वर्षात तुम्ही त्या ठिकाणी उत्तीर्ण व्हायला पाहिजे किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक. तुमची निवड झाल्यानंतर तुमची जर फक्त 12वी झाली असेल तर तुम्ही मल्टीपर्पज वर्कर या पदासाठी अप्लाय करू शकतात. ओके, निवड झाल्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींची पूर्तता तुम्हाला त्या ठिकाणी करायला लागणार आहेत. 12वी फक्त सायन्स मधनं झालेली पाहिजे. प्रसाविकाच्या 117 जागा आहेत. प्रसाविकाला या ठिकाणी तुमची 10वी झालेली पाहिजे SSC. अजून त्यासाठी काय पाहिजे बघा ANM. ओके, ANM ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ हा पाठ्यक्रम तुम्हाला पूर्ण करायला लागणार आहे किंवा पूर्ण झालेला असेल तेच या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी त्या ठिकाणी तुमची झालेली पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषा तुम्हाला त्या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा ज्युनियर टेक्निशियन याच्या 60 जागा आहेत. यासाठी पात्रता काय आहेत, विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे तुमची BSc झालेली असेल ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर बघा DMLT तुमची झालेली पाहिजे. DMLT जर तुमची झालेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषा तुम्हाला त्या ठिकाणी येत पाहिजे. तर ज्युनियर टेक्निशियन यासाठी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर बघा शस्त्रक्रिया सहाय्यक 25 जागा आहे. तर यासाठी काय पाहिजे, यासाठी तुमची 12वी पाहिजे, HSC पाहिजे. त्यानंतर OT टेक्नॉलॉजीचा जो काही डिप्लोमा आहे तर तुमचा झालेला पाहिजे आणि पदवी असल्यास डिग्री जर झालेली असेल तर अधिक प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. 3 वर्षाचा अनुभव त्या ठिकाणी पाहिजे. ओके, आणि मराठी भाषेचं जे ज्ञान आहे तर ते त्या ठिकाणी आवश्यक पाहिजे. त्याच्यानंतर बघा वार्ड बॉय साठी तुमची जी काही 10वी आहे तर 10वी झालेली पाहिजे. त्यानंतर शासन मान्य संस्थेकडील रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम तुमचा त्या ठिकाणी झालेला पाहिजे. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ओके, तर यासाठी जागा किती आहे, 36 जागा आहेत. ओके,
मित्रांनो त्यानंतर वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि 18 ते 43 वर्ष मागासवर्गीय कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. दिव्यांग उमेदवार त्या ठिकाणी 45. ओके. आता मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षा. तर परीक्षा या ठिकाणी बघा जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी सेपरेट ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी तुमची होणार आहेत. ओके. तर यामध्ये 4 विषय मेन आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता. हे सर्वांसाठी कॉमन आहेत. आणि एक विषय ज्ञान. बघा विषय ज्ञान म्हणजे प्रत्येक पदासाठी वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. पदानुसार त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. आणि मित्रांनो या ठिकाणी बघा तुमचा जो काही पेपर आहे तर तो पेपर 200 गुणांचा होणार आहे. 100 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण त्या ठिकाणी असणार आहेत. बघा प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण 200 व परीक्षेसाठी कालावधी 2 तास राहील. यामध्ये बघा परंतु अग्निशमन सेवेतील सहाय्यक अग्निशमन अधिकारी, चालक, यंत्रचालक व फायरमॅन या संवर्गाचे परीक्षेचे गुण 100 गुणांची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत आणि 1 तास वेळ त्या ठिकाणी राहणार आहेत. तसेच शारीरिक व मैदानी चाचणी करता 100 गुण राहतील. म्हणजे लेखी परीक्षा 100 म्हणजे ऑनलाईन तुमचे जे काही MCQ आहे ते 100 मार्क्सला विचारले जातील आणि मैदानी चाचणी ही 100 मार्क्सची असेल. त्यानुसार तुमचे जे काही मेरिट आहे त्या ठिकाणी लागणार आहेत. ऑनलाईन परीक्षा ही त्या पदाची शैक्षणिक अर्हता, कामाचे स्वरूप व तांत्रिक ज्ञान या संबंधित राहील. ओके. कोणत्या पदासाठी? अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक, यंत्रचालक व फायरमन या पदाची. ओके. तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच. आज किंवा उद्यामध्ये व्हिडिओ त्या ठिकाणी येईल. ओके. 2 सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची त्या ठिकाणी मुदत आहे. त्यामुळे कुणीही घाई त्या ठिकाणी करायची नाही. 15 दिवस त्या ठिकाणी अजून बाकी आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत याचाही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती येईलच. ओके. तर ते बघून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. मोबाईलवरही तुम्ही फॉर्म भरू शकतात, लॅपटॉपवरही फॉर्म भरू शकतात. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही फॉर्म भरण्यासाठी. तर सर्वांनी व्हिडिओ बघून त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.